आशा स्वयंसेविका म्हणून काम करत आहे. तर काय झालं, काही कारणास्तव किंवा आमच्या तालुक्यात HbNCचं म्हणजे ट्रेनिंग राहिलेल्या बायका कमी असल्यामुळे आमचं इतके दिवस झाले ट्रेनिंग वगैरे HbNCचं राहिलं होतं. तर ते ट्रेनिंग आता आम्हाला इथं भेटत आहे, परंतु आम्हाला साधारणतः 5 वर्षाचा अनुभव आहे. तर त्या अनुभवावरती आधारित मी तुमच्यासमोर आज बोलत आहे. तर काय होतं बघा, आज आपण सारखं म्हणजे आम्ही त्यावेळेस म्हणजे काम करायचं सुरुवातीला, तर तुमच्यासारख्या कामाला पण अडचण यायच्या काही समजत नव्हतं. तर अशा वेळेस आम्ही सारखं म्हणजे आम्हाला सारखं मॅडम वगैरे म्हणायचं की तुमची HbNCचं ट्रेनिंग झालं नाही, त्यामुळे तुम्हाला समजत नाही, तुम्हाला ट्रेनिंग झाल्याच्या नंतर समजत. तर सगळ्यात महत्त्वाचं आशाचं काम मला तर वाटतं HbNC या टॉपिकवरतीच आहे. कारण आपली नेमणूकच जास्त प्रमाणात HbNC म्हणजे आता हे लॉंग फॉर्म म्हणजे प्रत्येक जणांनी सांगितलं किंवा आपण वारंवार ऐकून आपल्याला समजलं आहे. तर म्हणजे म्हणजे होम बेस निओनॅटल केअर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की गृह आधारित नवजात बाळाला भेट द्यायची आहे. तर ह्या भेटी दरम्यान आपल्याला काय करायचं आहे की त्यामध्ये त्या बाळामध्ये किंवा त्या आईमध्ये कुठल्या प्रकारची धोक्याची लक्षणं आहेत तर ती समजून घ्यायची आहे आणि त्यावरती उपाययोजना तिला सांगायचं आहे किंवा त्याला प्रतिबंध कसा करायचा किंवा एखादं जर सिरियस म्हटलं असेल तर आपल्याला तिला संलग्न करायचं आहे. तर आजचा माझा विषय आहे की म्हणजे तीव्र जंतू संसर्ग जे काही नवजात बाळ आहे तर त्यामध्ये होणारा तीव्र जंतू संसर्ग, त्याची कारणे आणि त्यावरती उपाययोजना कशा प्रकारे करायची. तर बघा काय होतं की आपला जो सोलापूर जिल्हा आहे तर त्यामध्ये बऱ्याच अशा इथे ज्या समोर बसलेल्या आहेत त्या साधारणतः मला वाटतं 70% जास्त असं ग्रामीण भागात काम करतात, बरोबर आहे की नाही. आणि आपला भाग आपल्याला माहिती की माझ्या भागात तर जास्त करून असं म्हणजे झोपडपट्टीचे लोक वगैरे असतात, तुमच्या भागात देखील जात असतील आणि आमचा बॅकवॉटर एरिया असल्यामुळे जास्तीत जास्त असं ऊसतोडीचं कामगार, वीट भट्टीचं कामगार वगैरे आमच्या भागात असतात. त्यांना जास्त काही माहिती नसतं, डायरेक्ट डिलिव्हरी त्यांना म्हणजे खराब वगैरे होतात आणि तिथं जाऊन आपल्याला HbNC वगैरे द्यायचं असतं. तर त्यांना काही समजत नसतं म्हणून आपण त्यांना गोष्टी सांगायचं असतं. तर काय होतं, ह्या ग्रामीण भागामध्ये साधारणतः 10 पैकी एका बाळाला तीव्र प्रकारचा जंतू संसर्ग होतो आणि ह्यालाच आपण सेप्सिस असं म्हणतो, पण हे आपल्या लक्षात राहणार नाही, तुम्ही मराठीतून लक्षात ठेवा, तीव्र जंतू संसर्ग. तर हे होण्याचं नेमकं कारण आपल्याला पण माहिती असणं आवश्यक आहे आणि त्यावर उपाययोजना आपल्याला त्यांना सांगता आलं पाहिजे. तर हे सेप्सिस किंवा तीव्र जंतू संसर्ग होण्याची महत्त्वाची बघा 6 कारणे आहेत. तर मी थोडंसं लिहिले, फक्त टॉपिक लिहिले. तर पहिलं बघा, बाळातपणातील संसर्ग. तर ज्यावेळेस आपल्याला म्हणजे डिलिव्हरी व्हायची असते तर त्यावेळेस जर आपण आतून पाहिलं तर आपल्याला समजतं की सुरुवातीला काहीतरी पाणी वगैरे त्या लेडीच्या अंगावरून जातं, परंतु त्या पाण्याचा म्हणजे जे अंगावरून पाणी वगैरे त्या बरोबर काही जात आहे डिलिव्हरी होण्याच्या अगोदर, तर त्याला जर घाण वास वगैरे येत असेल तर आपण समजायचं की त्या बाईला जंतू संसर्ग झालेला आहे आणि ह्या जंतू संसर्गाचा परिणाम त्या होणाऱ्या किंवा जन्मलेल्या बाळावरती होऊ शकतो, त्यामुळे देखील त्याला तीव्र जंतू संसर्ग होऊ शकतो. आणि त्या पुढचं कारण सांगायचं झालं म्हणजे बघा, ज्यावेळेस बाळ बाहेर येतं तर बाळाचं आणि आईचं आपल्याला माहिती का आपण म्हणतो नाळेने आई आणि बाळ जोडलेलं असतं. तर ही नाळ म्हणजे त्या दोघांचं जे काही आतलं बॉन्ड आहे ते तोडायचं म्हणजे ते कापायचं काम डॉक्टर लोक करत असतात. पण ज्यावेळेस बघा मला माझा एक अनुभव सांगते, ज्यावेळेस माझी पहिल्या मुलीची डिलिव्हरी वगैरे व्हायची होती, पहिल्या डिलिव्हरीचं वेळेस आपल्याला काही जास्त माहिती नसतं. तर ज्यावेळेस ते बाळ बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे जोपर्यंत म्हणजे डॉक्टर लोक येत नाहीत लवकर, म्हणजे प्रायव्हेटमध्ये जरी गेलं ना तरी लास्ट स्टेजला डॉक्टरांना बोलवलं जातं, तोपर्यंत त्यांच्या हाताखालच्या ज्या बायका वगैरे आहेत की त्यांना जास्त नॉलेज वगैरे नसतं, फक्त त्यांनी त्याच म्हणजे आपलं सगळं करत असतं अगोदर. तर त्यांनी ते बाळ बाहेर आल्यानंतर नाळ कापायचं त्यामध्ये डॉक्टरांना बोलवलं आणि मला थोडं कळत होतं. तर जी कात्री किंवा जी ब्लेड वगैरे वापरतात त्यांनी असं घुसलेलं वगैरे मला जाणवलं नाही. तर त्याच्यामुळे देखील म्हणजे जी नाळ कापताना आपण सिजर वापरतो किंवा ब्लेड हे जरी संसर्गयुक्त असेल हां तर ते समजा निर्जंतुक केलेलं नसतं तर त्यांच्या बाळाला जंतू संसर्ग होऊ शकतो. म्हणजे पहिलं कारण काय तर ते माझा अगोदर संसर्ग असेल त्या मातेला, म्हणजे तिचं व्हाईट डिस्चार्ज वगैरे होत असेल, तिला अगोदर संसर्ग झाला असेल तर त्या बाळाला जंतू संसर्ग होऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे बाळंतपण झाल्यानंतर नाळ कापताना जे काही साहित्य वापरलं जातं तर ते साहित्य जर निर्जंतुक केलेलं नसेल, म्हणजे तुम्ही जर सोबत गेला तर ते तेवढं निर्जंतुक करण्याचं काम करत जावा, ते जर निर्जंतुक केलेलं नसेल तर देखील त्या बाळाला जंतू संसर्ग होऊ शकतो. आणि त्याच्यापुढचं तिसरं कारण म्हणजे जर बाळ कमी वजनाचं आणि कमी दिवसाचं असेल, आता कमी वजनाचं म्हणजे तुम्हाला माहिती 1800 ग्रॅमपेक्षा कमी वजन, जन्मतः जर बाळाचं वजन 1800 ग्रॅमपेक्षा कमी असेल आणि कमी दिवसाचं म्हणजे 8
म्हणजे धोका असतो, कारण अगोदरच ते कमी दिवसात जन्मलेलं कमी वजनाचं त्यांची प्रतिकारक शक्ती कमी असते. म्हणून अशा बाळांना जंतू संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो. तर अशा बाळांना विजिट येताना आपण पहिल्यांदा ते पाहिजे की त्यांना जंतू संसर्ग झाला की नाही. तर त्याच्यानंतर बघा, जर बाळ कमी वजनाचं कमी दिवसाचं झालं तर साहजिकच त्याला स्तनपान करता येत नाही, म्हणजे स्तनपान घेता येत नाही. तर अशा वेळेस जर स्तनपान करताना काय अडचण येत असते किंवा त्या बाळाला व्यवस्थित स्तनपान करता येत नसेल तरी देखील आपण समजायचे की ह्याला जंतू संसर्ग झाला आहे. म्हणजे ते देखील एक कारण असू शकतं की बाळाला स्तनपान वगैरे करता येत नाही. आणि त्याच्यापुढे सांगायचं झालं तर हायपोथर्मिया. आता हायपोथर्मिया म्हणजे काय होतं, ज्यावेळेस बाळ पोटात असतं, म्हणजे आईच्या पोटात असतं, त्यावेळेस ते आपल्या गर्भजलात पोहोचत असतं. मग तिथलं टेम्परेचर किंवा ओलावा एकदम म्हणजे थंड वातावरणात किंवा त्याला पाहिजे तसं पोषक वातावरण आतमध्ये असतं. आणि ज्यावेळेस त्याला डिलिव्हरी झाल्याच्या नंतर बाहेर येतं, ते एकदम बाहेरच्या जगात प्रवेश करतं, त्यावेळेस त्याला बाहेरचं जे काही वातावरण आहे त्याच्याची विद्युत लगेच घेता येत नाही. आपण बघा काही दिवसांपूर्वी इथं आलो, साधारणतः मला वाटतं 6वा का 7वा दिवस आहे, 6वा का 7वा दिवस आहे बघा. आल्या आम्हाला पण ऍडजस्ट करायला जमलं, सगळीकडचे वेगवेगळे लोक होते, परंतु आता चांगलं मैत्रीचं नातं वगैरे झालेलं आहे. तर तशा प्रकारे बाळाला बाहेर आल्याच्या नंतर ह्या वातावरणाशी मिळतं घेताना थोडीशी सुरुवातीला प्रॉब्लेम येतात. तर त्यावेळेस काय होतं, बाळ बाहेर काढल्याच्या नंतर ओलं वगैरे असतं, ते जर व्यवस्थित कोरडं वगैरे केलं नाही तर ते एकदम थंड पडतं. आणि थंड पडल्याच्या नंतर त्याला हायपोथर्मिया, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये हायपोथर्मिया म्हणतो. तर अशा बाळाला देखील जंतू संसर्ग होऊ शकतो. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर समजा आता बाळाची डिलिव्हरी वगैरे झाली, परंतु डिलिव्हरीच्या दरम्यान आपण आशाताई म्हणून त्यांना भेटायला गेलो आणि आपल्याला जर टीबी किंवा मुलाची आजी गेली, मावशी गेली, सगळे नातेवाईक भेटायला येते, त्यापैकी एखाद्या व्यक्तीला जर अगोदरचा जंतू संसर्ग तीव्र प्रकारचा एखाद्या रोगाचा संसर्ग असेल आणि ते त्याला म्हणजे भेट द्यायला गेलं, त्यांनी घेतलं म्हणजे असं लाडाने घेतलं, पप्पी वगैरे घेतली किंवा हात वगैरे फिरवलं तरी देखील किंवा जवळ त्याच्या जाऊन असं शिंकलं तरी देखील त्या रोगाची लागण त्याला होऊ शकते. म्हणजे तीव्र जंतू संसर्ग होऊ शकतो. टॉपिक सांगते बघा अजून एकदा, तीव्र जंतू संसर्ग म्हणजे सेप्सिस त्या बाळामध्ये कशा प्रकारे होतो. पहिलं तर आईला बाळपणामध्ये जर म्हणजे हे असेल संसर्ग असेल तर बाळाला होतो, म्हणजे शक्यता असते बरं का. आणि त्यानंतर दुसरं सांगायचं झालं तर त्यावेळेस नाही लागतं, त्यावेळेस जर साहित्य जे आहे ते निर्जंतुक केलेलं नसेल तरी देखील संसर्ग होऊ शकतो. त्याच्या पुढचं बाळ कमी वजनाचं कमी दिवसाचं असलं की त्याला म्हणजे सगळ्यात कमी असतं, त्यामुळे त्याला देखील जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यानंतर स्तनपान नाही करायला आलं, नंतर ते स्तनपान म्हणजे पहिलं लसीकरण आहे तेच नाही घेता आलं तरी देखील त्याला जंतू संसर्ग होऊ शकतो. पुढे जाऊन सांगायचं झालं तर हायपोथर्मिया म्हणजे कमी टेम्परेचर झालं तर आणि संसर्गजन्य व्यक्तीने त्यांना विजिट केली तर आता कारण समजली एवढ्या ह्याच्यावरून तुम्ही म्हणजे एजबीएनसी फॉर्म भरताना त्याला नेमका जंतू संसर्ग झाला का नाही हे काढू शकता. आता कारण तर आपल्याला समजले एजबीएनसी विजिटमध्ये किंवा बाळाला जंतू संसर्ग वगैरे झाला तर त्यावरती उपाययोजना किंवा त्यांना माहिती सांगायची संघटित करण्याचं काम आपल्याला करायचं. तपासणी वगैरे झाली. आता बघा, आता पहिला पॉईंट होता बाळांपणात संसर्ग. तर तुम्ही काय सांगणार की बाळांपणातला जो संसर्ग आहे तो टाळण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना सांगा तुम्ही. संसर्ग होणे म्हणून हात स्वच्छ हात साबणाने धुवायचा, बाळ असतं हात पुसून घ्यायचं. म्हणजे बघा ना, कारण काय बाळाला संसर्ग होण्याचं काय आईचं वाईट दिवसात होत आहे, त्याला घाणेत तर तिला आपण प्रेग्नेन्सीमध्ये जर असं त्रास असेल तर आपण तिला आधी संदर्भित करायचं, त्यातल्या औषध गोळ्या वगैरे तिला घ्यायला सांगायचं. आणि डिलिव्हरीच्या दरम्यान झालं तरी मग डॉक्टरांना लगेच म्हणजे अगोदर सांगून वगैरे ते टाळू शकतो आपण किंवा तिला स्वच्छतेच्या सवयी अगोदर लावून घ्यायला सांगू शकतो. ते तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही, तिला सांगायचं सगळं. आणि त्याच्यानंतर बघा दुसरं काय नाळ टाकताना म्हणजे जर म्हणजे आपण ते निर्जंतुक केलेलं वस्तू वापरल्यानंतर संसर्ग होते. मग तुम्ही काय सांगता तिच्या नवीन प्लेट निर्जंतुक करून वस्तू वापरा. आणि त्याच्यानंतर तिसरं कार्य कमी वजनाचं कमी त्याला आपण काय करू शकत नाही पण त्यांना सांगू शकतो की हे बाळ कमी वजनाचं कमी दिवसाचं ह्याला जंतू संसर्ग होऊ शकतो, त्यामध्ये पहिलं स्तनपान लवकर जे आपण तिला हेल्प करू शकतो म्हणजे स्तनपान करण्यासाठी. आणि कांगारूमध्ये पेरचा उपयोग करायला तिला सांगू शकतो. आणखीन बाळ गुंडाळायचं शिकू शकतो. म्हणजे हे देखील हे जंतू संसर्ग टाळता येऊ शकतो. त्यानंतर स्तनपानाविषयी देखील माहिती आपण तिला सांगू शकतो. आणि हायपोथर्मियापासून वाचवण्यासाठी बाळ जन्माला आलं की त्याला व्यवस्थित कोरडं करायला सांगून व्यवस्थित झाकून वगैरे ठेवायला सांगू शकतो. आणि संसर्ग असलेल्या व्यक्तीला
जरी आपली आई असो, मावशी असतो, आजी असतो, त्यांना आपण एवढं सांगायचं की बाळा नाही त्याला संसर्ग होऊ शकतो. तुम्ही फक्त ह्या किती पण लाट करा, पण एकदा बाळ मोठं झाल्यावरती करा, आता जरा त्याला धोका आहे. तर अशा प्रकारे ही कारण म्हणजे सेप्सिस होण्याची, जंतू संसर्ग होण्याची आणि त्यावरती उपाययोजनेविषयी मी माहिती तुम्हाला सांगितली.